तर एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे आणि अतिशय महत्त्वाची बातमी खरं तर 2006 सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 19 वर्षांनंतर सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। आपली प्रतिक्रिया। मला असं वाटतं की हा एक धक्कादायक असा निर्णय आहे, कारण सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर या अपीलची सुनवाई जेव्हा दुहेरी खंडपीठात मुंबई उच्च न्यायालयात झाली, तेव्हा जो एव्हिडन्स किंवा जी साक्ष सत्र न्यायालयात रेकॉर्डवर आली होती ती साक्ष अपुरी आहे किंवा त्या साक्षीमुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध होत नाही अशा स्वरूपाचा निकाल आज माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे। या निकालपत्राचं वाचनच करून मला पुढची जे काही मत आहे ते व्यक्त करता येईल, परंतु सकृत दर्शनी असं दिसून येत आहे की माननीय उच्च न्यायालयाने आरोपींच्या विरुद्ध पुरेसा पुरावा नाही अशा स्वरूपाची नोंद करत या आरोपींना निर्दोष मुक्त केल्याचं दिसून येत आहे। निश्चित अनिकेत सर, राहुल कुलकर्णी माझे सहकारी काही प्रश्न विचारू इच्छितात। राहुल सर, मी हायकोर्टात अनिकेतजी मी हायकोर्टाचे 4 महत्वाचे निरीक्षण आता वाचून दाखवतो तुम्हाला, आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे की संपूर्ण निकालपत्र आल्यानंतर आपण बोलू। मुद्दा क्रमांक 1, बियॉन्ड रिझनेबल डाऊट हे सिद्ध झालेलं नाही की हे सर्व आरोपी हे या प्रकरणात सहभागी आहेत। मुद्दा क्रमांक 2, ज्यांच्यावर आरोप होते त्यांचा स्फोटस्थळी असण्याचा कोणताही थेट पुरावा न्यायालयामध्ये सिद्ध झाला नाही। मुद्दा क्रमांक 3, पोलीस तपासात अनेक प्रक्रियात्मक चुकाही नोंदवण्यात आलेला आहे। आणि मुद्दा क्रमांक 4, जबरदस्तीनं कबुली दिल्याचे असल्यामुळं पुरावे सुसंगत नाहीत। मी तुम्हाला एकच सांगतो की बेगुनाह कैदी नावाचा त्यातला एका आरोपीनं पुस्तक लिहिलं होतं, त्याची मी प्रदीर्घ अशी मुलाखत 4-5 वर्षापूर्वी केली होती, त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलू। पण हे 4 महत्वाची निरीक्षणं जी आहेत ती आपल्या तपास यंत्रणेबद्दलच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। निश्चित जर असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असतील तर, कारण यांच्याविरुद्ध मुक्का देखील लावण्यात आला होता आणि मुक्क्याखाली कबुली जबाब कलम 18 खाली जेव्हा नोंदवला जातो तेव्हा एक प्रक्रिया कायद्याअंतर्गत अपेक्षित असते। आता ही प्रक्रिया तेव्हा फॉलो झाली होती का नव्हती याबद्दलचा निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने दिलं असावं। त्याचबरोबर कोर्टाने हे देखील नोंदवलेलं आहे की 100 दिवसांनंतर देखील यांना कसं आठवेल किंवा त्यांना कसं कळेल किंवा ते कशी साक्ष देऊ शकतात याबद्दल काहीतरी निरीक्षण नोंदवलेलं आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा सांगतो, या संपूर्ण निकालपत्राचा अभ्यास करूनच आपल्याला सांगता येईल की दोषारोप पत्रात काय त्रुटी माननीय उच्च न्यायालयाने अधोरेखित केलेले आहे, ज्याचा फायदा या ठिकाणी आरोपींना मिळालेला आहे। आपल्या प्रेक्षकांसाठी एक सांगा की बियॉन्ड रिझनेबल डाऊट हा जो मुद्दा असतो तो का महत्वाचा ठरलाय, कारण यातला क्रक्स ऑफ द मॅटर तोच दिसतोय मला। कुठल्याही फौजदारी खटल्यात आणि क्रिमिनल लॉ मधला हा सिद्धांत आहे की एखाद्या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजे कुठलाही त्याच्यात संशय निर्माण होता कामा नये, संशयाच्या पलीकडे जाऊन त्याचा दोष सिद्ध करावा लागतो। अशा स्वरूपाचा एव्हिडन्स पुरावा न्यायालयात सादर करावा लागतो, आणि जर तसा स्वरूपाचा पुरावा येत नसेल तर संशयाचा फायदा आरोपीला दिला जातो। अशा स्वरूपाचा कायदा आपल्याकडे आहे आणि त्याचाच मला असं वाटतं की आरोपीला फायदा झालेला आहे। राईट। आणि किती एक महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे सिमी, लष्कर ए तैयबा आणि ISI ह्या सगळ्या घटकांचा सहभाग होता असा आपला स्टँड होता। आता काय झालं की ऑपरेशन सिंधूर दरम्यान आंतरराष्ट्रीय पटलावरती ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये नेहमी तुम्ही आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो आणि आमचा त्यात सहभागी नसतो असं पाकिस्ताननी म्हटलं होतं। आता ह्या आजच्या सगळ्या निकालपत्राचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानला निश्चित फायदा होईल अशी पण चर्चा होईल। नाही, मला असं वाटत नाही, कारण या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते। सत्र न्यायालयात या आरोपींच्या विरुद्ध दोष सिद्ध झालेले, त्यांना फाशीची शिक्षा देखील ठोठावली होती। अपीलची प्रक्रिया असते म्हणून हे उच्च न्यायालयात प्रकरण गेलं। उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे, परंतु या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन देखील दाद मागता येते। त्यामुळे तुर्तास या निकालामुळे पाकिस्तानला फायदा होईल असं म्हणणं चुकीचं आहे, कारण पाकिस्तान ही अतिरेकी कारवाई कशा स्वरूपाने करत आलेला आहे ते आपण कसाबच्या खटल्यात सिद्ध केलेलं आहे। ते आंतरराष्ट्रीय पटलावर देखील त्या स्वरूपाचा पुरावा आलेला आहे। त्यामुळे या निकालपत्रामुळे पाकिस्तानला काही फायदा होईल असं मला वाटत नाही। निश्चित अनिकेत सर, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीची बातचीत केल्याबद्दल।